अजून लिहायला सुरुवात करायची आहे आणि जुन्या समूहातले जे अनेक जण होते तेही अजून सगळेच्या सगळे लिहिते झालेले नाही आहेत. हे नवे आणि हे जुने यांनी तातडीनं लिहायला लागावं, आपलं अनुभव विश्व मांडावं, कल्पना विश्व मांडावं आणि एकूण मराठी साहित्याला समृद्ध करावं अशी भूमिका घेऊन आपण इथे उभं राहायला पाहिजे. आणखीन एक दोन गोष्टींचा उल्लेख करतो आणि मी थांबतो, कारण हे पहिलं संमेलन आहे की इथे अध्यक्षाच्या बोलण्यासाठी बरीच मिनिटं ठेवलेली आहेत. नाहीतर बहुतेक वेळेला अध्यक्ष उभा राहण्याची वेळ आणि आपण निघण्याची वेळ ही जुळून येते. त्यामुळं महामंडळ सुद्धा कसं कात टाकतं आहे हे सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीनं पाहायला येईल. मी महामंडळाचा ऋणी आहे, त्यांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा मनापासून ऋणी आहे, कारण तुमच्या आणि माझ्यातल्या संवादासाठी त्यांनी मुक्त हस्ते परवानगी दिलेली आहे. नसती दिली तरी एकेकाला गाठून मी बोललो असतो. मी आपल्याला सांगत होतो की वैचारिक साहित्याचा दुष्काळ आपल्याला परवडणार नाही. 15-20 वर्षे तुम्ही जा आणि मराठी साहित्यातले चित्र पहा. माझे वडील वाटावेत असे, भाऊ वाटावेत असे अनेक मोठे साहित्यिक इथे समोर उभे आहेत, बसलेले आहेत. या सभागृहामध्ये कोण लिहित होतं? 25-30 वर्षापूर्वी जे जे लढत होते ते सगळे लिहित होते आणि जे जे लिहित होते ते सगळे लढत पण होते. जे जे जखमी होत होते ते पण लढत होते आणि जखमी झालेले लोक जखमांच्या माळा गळ्यात घेऊन पुन्हा लिहित होते. लढाया कुठे गेल्या? मी पाहतोय, मी साथ घालतोय इथल्या लढायांना. कुठे गेलेल्या आहेत लढाया? मी खूप दिवसापासून त्या शोधतो आहेत. जर मराठी साहित्यातली लढाई खलास होणार असेल, मराठी साहित्यातली वैचारिकता खलास होणार असेल, मराठी साहित्य प्रयोजनाला महत्वच देणार नसेल, मराठी साहित्य वेशीवरच्या आणि वेशी बाहेरच्या नव्या प्रतिभेचं स्वागत करायला उभं राहणार नसेल, तर कितीही परिसंवाद घ्या, मराठी भाषेच्या भवितव्याविषयी उत्तर सापडणार नाहीत. परिसंवाद होत राहतील. जर उत्तर शोधायचे असतील तर ह्या सगळ्या गोष्टींची नातं जोडायला पाहिजे, कारण प्रत्येक भाषा समृद्ध करण्याची जबाबदारी ती भाषा बोलणाऱ्या त्या नागरिकांच्या वर आहे. तो स्वतः बोलतो, इतरांचा ऐकतो, तो ध्वनी ऐकतो, तो प्रतिध्वनी ऐकतो, तो पाण्यातले शब्द आणतो, तो आकाशातले शब्द आणतो, जमिनीतले शब्द आणतो, तो जीवनाशी जोडतो, साहित्याशी जोडतो आणि आपली भाषा समृद्ध करत करत तो नेत असतो. हे सगळे जे जागतिकीकरणातले सगळे प्रश्न आहेत ते प्रश्न लिहिताना मी नेहमी ग्रामीण साहित्याकडे पाहतो. ग्रामीण साहित्याने खूप मोठी भागीदारी आपल्या मराठी साहित्यामध्ये केलेली अजूनही आपल्याला आवडतं. परवा सुद्धा मी काही कथा नाशिकमध्ये ऐकत होतो आणि त्या कथा कविता काय होत्या की बापाची विहीर खूप खोल गेली आणि बापाचे डोळे पण विहिरीसारखे खोल खोल गेले. बापाने आणलेला बाप कत्तलखान्यामध्ये गेला आणि कत्तलखानेवाल्याने कोणत्याही विधी निषेध न करता म्हाताऱ्या बैलाला एकदम थेट कापलं. डोळ्यातून पाणी येत होते, काळजातून हुंदके येत होते. इतकी सुंदर कविता ते होते. त्याच्याशी बोलता बोलता मी म्हणालो, भाऊ कविता तर खूप चांगल्या आहे गड्या, हे जे वर्णन आहे हे खूप चांगलं आहे, पण माझ्या मनात प्रश्न आहे, हे जग वर्णन करून बदलता येत नाही तर वर्तन आणि व्यवहार करून बदलता येतं. आता वेळ आलेली आहे वर्णनाच्या पलीकडे जाण्याची. हे का मरणाचे नवे पट्टे तयार होत आहेत आपल्याकडे? महिलांचे, मुलांचे, आदिवासींच्या मुलांचे, शेतकऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे हे कोणते मरणाचे नवे पट्टे तयार होतात आणि साहित्यापर्यंत ते पट्टे का पोचत नाहीत? असा कोणता चकवा ते द्यायला राहिलेले आहेत? याच्याकडे सगळ्यांनी पाहायला पाहिजे. पुणे जिल्ह्यातल्या एका मुलीची कविता वाचली मी, एका महिलेची कविता वाचली. जागतिकीकरणामध्ये हे जे सगळं ग्रामीण जीवन आहे ना, हे आतून बाहेरून सगळं घुसळून निघायला लागलेलं आहे. गावातले लोक शहराकडे धावायला लागलेले आहेत. काही जण गाव सोडून धावतायत, काही जण गाव घेऊन धावतायत, काही बैल सोडून धावतायत, काही कर्ज काढून धावतायत, काही कर्ज बुडवायचे म्हणून धावतायत, कधी परत यायचं नाही या काय धावा लागलेत माणसं सगळे गाव. ही जी जमीन आहे ना जिच्यातून ग्रामीण साहित्य जन्माला येतं, त्या जमिनीमध्ये वारंवार पीक यावं, वर्षातून 4 वेळा पीक यावं म्हणून जमिनीच्या गर्भाशयामध्ये किती रासायनिक प्रयोग चालू आहेत.
हा खत, तो खत आणि जमीन वर्षातून एकदाच बाळंत होता कामा नये, तर 4-4 वेळेला बाळंत झाली पाहिजे. व्यवस्थेला वाटेल तेव्हा ती बाळंत झाली पाहिजे आणि व्यवस्थेला वाटेल तेवढं तिनं दिलं पाहिजे. म्हणून हे सगळे रासायनिक कृत्रिम प्रयोग तिच्या गर्भाशयामध्ये चालू आहेत. त्या पुरीने शब्द वापरला, ही आवेळी आलेली बाळंतपणं, ही लादलेली बाळंतपणं जमिनीला आता सहन नाही होत. म्हणून ती वैतागून म्हणते, भाऊ माझं सीझर कर आता, ह्या वेदना सहन नाही होत. ही उद्याची कविता अशी असायला पाहिजे, जमिनीचा गर्भ स्वच्छ करणारी आणि गर्भातले सगळे विषाणू कवितेच्या फटकाऱ्याने खलास करणारी कविता तुम्ही आणि मी वाट पाहतो आहोत. थोडस मराठी भाषेविषयी बोलून मी उत्तरार्धाकडे येतो. या संमेलनामध्ये मराठी भाषेवर खूप गांभीर्याने चिंता होणार आहे, चर्चा पण होणार आहे. मी असं म्हणत आलो की जी भाषा आपल्या जीवनाची बनत नाही, आपल्या ज्ञानाची बनत नाही, आपल्या व्यवहाराची बनत नाही, तिच्याविषयी वारंवार चर्चेचे प्रयोग करावे लागतात. ते प्रयोग चालू ठेवून सुद्धा आपल्या प्रत्येकाने इथे बसलेल्या सगळ्यांनी एक निर्धार करायला पाहिजे, ही माझी माई मराठी ही उद्यापासून माझी जीवनदायी असेल, माझी व्यवहारदायी असेल, माझी ज्ञानदायी असेल. ती बोलताना मी घाबरणार नाही, ती बोलताना माझी प्रतिष्ठा कमी होते असं मी मानणार नाही. असा एक निर्धार केला ना, चर्चेची गरज भासत नाही. शासनाने अमुक करावं तमुक करावं, लय भाषण करतो आपण. आणि मला नेहमीच असा प्रश्न पडतो, मला तो शिवराम कारंतांनी सांगितलेला आहे, ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्याने. मी इतका भाग्यशाली, कुसुमाग्रज आणि त्यांच्यातली एक सांस्कृतिक चर्चा मी ऐकलेली आहे. आणि चर्चेतून असं निघालं, जगातली कोणतीही भाषा शासन जन्माला घालत नाही, जगातली कोणतीही संस्कृती शासन जन्माला घालत नाही. शासनाचं काम जे जे संस्कृतीच्या रूपाने उगवलेलं आहे, भाषेच्या रूपाने उगवलेलं आहे, ते लवकर गतिमान व्हावं म्हणून त्याच्या वाटेतले स्पीड ब्रेकर्स काढून टाकणे, तिच्या डोक्यावर छत्री धरणे, तिला प्रतिष्ठा प्राप्त होईल असे प्रयोग करणे, एवढे शासनाचं काम आहे असं मला वाटतं. आपल्या भाषेविषयी जी चर्चा होते तिचे अनेक प्रश्न आहेत. शिक्षणापासून मराठी शाळा बंद पडायला लागल्या, चर्चा चालू झाली. माझी अशी विनंती आहे की मराठी शाळा बंद तरी होताच कामा नयेत, पण शासनाने स्वतःच्या पैशातून, स्वतःच्या, याला खूप महत्वाचं आहे, स्वतःच्या पैशातून अतिशय गुणवत्ता देणाऱ्या मराठी शाळा मोठ्या प्रमाणात चालू करायला पाहिजेत. मराठी साहित्याचा व्यवहार जपणारी महाराष्ट्रातली जी हजारो ग्रंथालये आहेत, त्यांच्या तब्येतीकडे निदान आता तरी लक्ष देण्याची वेळ आलेली आहे. ही ग्रंथालये कमकुवत का होत आहेत? तिथल्या कामगारांना पगार मिळत नाही, तिथे अजून गोष्टी आहेत. ह्या सगळ्या साहित्य व्यवहाराशी जोडलेल्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्याकडे जरा नीट पाहायला पाहिजे असं मला वाटतं. मराठी भाषेच्या अंगाने खूप मोठ्या प्रमाणात बोलता येईल, कारण गेली 83 वर्षे याच व्यासपीठावर मराठी साहित्याविषयी बोलणाऱ्या 83 दिंड्या 83 अध्यक्षांच्या खांद्यावरून गेलेल्या आहेत. 83 दिंड्या गेलेल्या आहेत त्या सभागृहातून, माझी 84वी दिंडी आहे. त्यामुळे खूप बोलून झालेलं आहे. मी एकाच वाक्यामध्ये सांगतो सगळ्या मराठी बांधवांना की मराठी ही अशी आपली भाषा आहे की ती लवकर प्रसरण पावते, ती लवकर विस्तारते, ती आपल्याला प्रतिष्ठा देते, ती जगण्याची साधनं पण देते. अशा सगळ्या गोष्टी आपण जर पटवून घेतल्या तर मला वाटतं हे जे जागतिकीकरणाचे ढग आहेत ते तर येतच राहणार आहे, पण त्या ढगाला चुकवण्यासाठी आपला भाषेविषयक निर्धार हा अधिक पक्का असायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणून हे सगळे जे बदललेलं आहे ते आपण समजून घ्यायला पाहिजे. आताच भाषण सुरू होण्यापूर्वी सीमा भागातल्या नागरिकांनी घोषणा दिल्या महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाच्या. तुम्हाला माहिती असेल, बेळगावकर लोकांना सांगतोय मी की एकेकाळी तुमच्या जागी बसून याच घोषणा मी पण देत होतो, अजूनही देतो. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न सुटला पाहिजे, लवकर सुटला पाहिजे.
तो लोंबकळत ठेवण्यासाठी कोर्टाचा आधार घेऊ नये. आपल्याकडे खूप भारी असतं, कोर्टाचं नाव काढायचं, खुंटीवर प्रश्न टाकायचे आणि मग कोर्टाने निर्णय देईल तेव्हा देईल. जेव्हा प्रश्न लोंबकळत टाकले जातात, भिजत ठेवले जातात, तेव्हा त्याच्याविषयी असलेलं गांभीर्य कमी व्हायला लागतं, त्याच्याविषयीच्या संवेदना कमी व्हायला लागतात. त्या होऊ नयेत म्हणून मराठी समाजाने, मराठी मनाने आपल्यावर राज्य करणाऱ्या आपल्या सरकाराला वारंवार सांगायला पाहिजे, कोर्टात जाऊनही चर्चा कर, कोर्टाच्या बाहेरही चर्चा कर, रस्त्यावरही चर्चा कर, पुस्तकातही चर्चा कर आणि एकदा हा प्रश्न सोडवून टाक. लय झालेला आहे आता. 50 वर्षे प्रश्न वाहून नेणं ही खूप मोठी कठीण गोष्ट असते. कर्नाटकातल्या शाळा